पांढऱ्या केसांचं वरदान मला सुद्धा आहे बरं का. फक्त एवढंच आहे की आमचे झाकून आहेत आणि लोकांचे वरतून आहेत, एवढंच आहे. तर इथे मी परफेक्ट अशी पार्लर सारखी मेहंदी घरच्या घरी लावते आणि स्वतःच्या हातानेच लावते. आता तुम्ही म्हणणार की तुझे केस तर ऑलरेडीच कलरफुल दिसत आहे, कशाला कलर करते केसांना, कशाला मेहंदी लावते. तर हीच मेहंदी दीर्घकाळ कलर टिकून ठेवते आणि नॅचरल असा केसांमध्ये शाईन देते, सुंदर दिसतात. तो जर शाईन तुम्हाला केसांमध्ये हवा असेल ना, तर खाली दिलेला जो त्रिकोणी बटन आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. मेहंदीमध्ये काय काय टाकायचं, पार्लरमध्ये काय काय टाकतात, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आहेत. आता इथे मी माथ्यावर पासून सुरुवात केली आणि परफेक्ट अशी मेहंदी लावून घेतलेली आहे. एक एक बट घेऊन राऊंड राऊंड करत गेलं, मेहंदी लावत गेलं की परफेक्ट अशी मेहंदी लागते. तर नक्की डिटेलमध्ये व्हिडिओ बघा. आता इथे माझे गुलाबजामुन करायचे राहिले. सरांनी सांगितलं खवा आणून ठेवलाय प्रिया, गुलाबजामुन तरी कर, तेवढा तरी वेळ काढ. चला म्हणलं आज हे काम हातीच घेऊया आणि छान असे परफेक्ट गुलाबजामुन करूया. तर इथे मी सुंदर असे गुलाबजामुन करायला घेतले होते. चांगला 1 किलो खवा आणा म्हणलं होतं, तर फक्त 800 ग्रामच त्यांना खवा भेटला, कारण सगळा विक्री झालेला होता. इथे तोपर्यंत साखरेचा पाक पण तयार करायला घेतला होता. साखरेचा पाक मी असा चिकट होऊ देते, त्याला कोणता एखादा तार वगैरे येऊ देत नाही, कारण कडक चाचणी होते. इथे सर्व गुलाबजामुन मी तयार करून घेतले, छान असे तळून पण घेतले आणि सुंदर असे गुलाबजामुन आमचे तयार झाले होते. इथपर्यंत व्हिडिओमध्ये आलेलाच आहात तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.